नमस्कार मंडळी, मी आहे वंशिता जाधव साळुंके. VPS ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. ब्रह्मचारिणी देवी या हिंदू धर्मातील नवरात्रातील दुसऱ्या दिवसाची अधिष्ठात्री देवी असून त्या तपश्चर्या, साधना आणि ज्ञान यांचे प्रतीक मानल्या जातात. ब्रह्म म्हणजे ज्ञान, ब्रह्मांड किंवा तप आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी. त्यामुळे ब्रह्मचारिणी म्हणजे जी ब्रह्म, ज्ञान व तप यांचे पालन करते. देवी दुर्गेच्या नवरूपांपैकी हे दुसरे रूप असून त्यांना तपस्विनी, संयमी आणि आत्मशुद्धतेच्या प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या रूपाचे वर्णन अत्यंत तेजस्वी व साध्या स्वरूपात केले जाते. त्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण केलेले असतात. वस्त्र नेहमी पांढरे किंवा साधे असते आणि त्या साधना आणि तपात मग्न असतात. त्यांचे हे रूप अत्यंत शांत पण तरीही खूप प्रभावी असते. पुराणानुसार पार्वती ही हिमालयराज आणि मैना देवीची कन्या होती. ती पूर्वजन्मीची सती होती, जिला भगवान शिवावर अत्यंत प्रेम होते. सतीने आपल्या पतीच्या अपमानामुळे देहत्याग केला होता आणि पुन्हा पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. या जन्मातही तिला शिवालाच पती म्हणून प्राप्त करायचे होते. या इच्छेने प्रेरित होऊन तिने अतिशय कठोर तप सुरू केले. पार्वतीने हजारो वर्षे अन्न न घेता उष्णता, थंडी आणि पावसातही तप केले. तिने फक्त पाने खाल्ली, त्यानंतर तीही त्यागली आणि शेवटी पूर्ण उपवास करत निर्जला तपस्या केली. या तपश्चर्येमुळे ती ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्रह्मचर्याचं तप, संयम, साधना पालन करणारी म्हणून ओळखली जाऊ लागली. तिच्या या अत्यंत कठोर साधनेने संपूर्ण ब्रह्मांड हादरले आणि सर्व देवता अचंबित झाले. तिच्या तपश्चर्येच्या तेजामुळे शिव देखील प्रभावित झाले आणि अखेरीस त्यांनी पार्वतीला स्वीकारले. या तपस्विनी रूपात पार्वती म्हणजेच ब्रह्मचारिणी देवी आत्मशुद्धतेचे, संयमाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. तिची कथा आपल्याला शिकवते की अढळ निश्चय, श्रद्धा आणि कठोर परिश्रम यांमुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही. भक्त ब्रह्मचारिणी देवीची पूजा करून आपले मन शांत करत असतात, कारण तिच्या साधनेमुळे भक्तांना आत्मिक बल, धैर्य, संयम आणि अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. नवरात्रात दुसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते आणि असे मानले जाते की त्या दिवशी तिच्या ध्यानाने भक्तांचे चित्त स्थिर होते आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्ग प्रशस्त होतो. तिच्या कथा आपल्याला हे शिकवते की प्रेम, श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर साधक कोणत्याही कठीण गोष्टी साध्य करू शकतात. तर ही होती माता ब्रह्मचारिणी देवीची संपूर्ण कथा आणि माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.